तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून नवीन चेंडूच आपल्याला पुरवला जाईल, याची नोंद घ्यावी. कोणताही चेंडू जर हरवला जाईल तर त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये फक्त नवीन चेंडूच आपल्याला प्राप्त होईल, कारण दिवसाचा पहिला सामना आहे आणि पहिल्या दिवसामध्ये कोणताही जुना चेंडू इथे आपल्याकडे उपलब्ध नाही. सुरुवात करूयात आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला. सुरुवात करूयात धारावी गाव प्रीमियर लीग 2025च्या आजच्या दिवसाला. सामना असेल यतीश 11 विरुद्ध आर के ब्रदर्स. दोन बलाढ्य संघ आहेत, दोन बलाढ्य आयकॉन आमने सामने आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर यतीश 11 संघाचे रोहन पाटील आयकॉन असतील, तर दुसरीकडे आर के ब्रदर्स संघाचे सुशांत नाईक आयकॉन असतील. आणि येथील प्रथम स्ट्रायकिंग गेम सहभाग घेण्यासाठी सलामीच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकांचा सामना असेल. पंचांचा इशारा येईल की सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी सुशांत नाईक आणि तौफिक शेख, तर गोलंदाज उमेश पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीला. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पंच केलेला आहे, परंतु इथे पहिल्या चेंडूवर मात्र आयकॉन खेळाडूला माघारी परतवण्यामध्ये ठरलेले आहेत यशस्वी. पहिल्या चेंडूवर विकेट. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर मात्र आयकॉन खेळाडूला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. माफ करा, थोडीशी आपण सुधारणा करत आहोत. रामनाथ नाईक झाले बाद, तर सुशांत नाईक येतील आता आयकॉन खेळाडू येथील फलंदाजी मार्कवर. तर सुशांत नाईक यांच्यासाठी खुशखबर असेल, प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक अभिजित मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. करावे गावचे आपले लाडके समर्थक, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मात्र पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि 100 रुपये तर खिशात घातले जात आहेत पहिल्या चेंडूवर. दर्जेदार आपण आहे यतीश 11 संघाने, कारण पहिल्या चेंडूवर रामनाथ नाईक यांना माघारी परतवला आणि त्यानंतर षटकार जरी खर्च केला असला तरी त्यानंतर मात्र आयकॉन प्लेयर सुशांत नाईक यांना माघारी परतवण्यामध्ये ठरले यशस्वी गोलंदाज. चांगला चेंडू होता,
फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि जे बाहेरचं वळण प्राप्त केलं चेंडूने, त्यामुळे जो संपर्क हवा होता फलंदाजांना तो संपर्क काय मात्र साध्य करता आला नाही. झाले बाद फलंदाज सुशांत नाईक. आता नवीन फलंदाज आसिफ येथील फलंदाजी मार्कवर. आता एखादी पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता असेल, कारण जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा हा सामना असेल आणि पहिलेच 2 खेळाडू सलामीला आलेले रामनाथ नाईक माघारी परतले. त्यानंतरचे आयकॉन प्लेअर सुशांत नाईक सुद्धा लवकरात लवकर माघारी परतले. बक्षीस खरं तर लावण्यात आलं होतं 100 रुपयासाठी. जरी मानकरी ठरले असतील तरी सुद्धा एक मोठी खेळ करण्याची इच्छा जरूर त्यांनी दाखवली होती. पुन्हा एकदा सुरुवात करूयात. यावेळेस चांगला वेगवान गतीचा चेंडू आहे. मिडॉनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धाव काढू दिले नाही फलंदाजांना. इथे मात्र गफलत. काहीसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू जरी अडवला होता तरी सुद्धा चेंडूपर्यंत काही मात्र बॅकअप करण्यासाठी गेले नाहीत खेळाडू. एक धाव मिळाली. एका धावेने आता धावफलकामध्ये बदल होत असताना धावफलक जाऊन पोहोचलं 7 वर. एक षटकार लगावला होता सुशांत नाईक यांनी आणि त्यांना आता मात्र साथ देत असताना आसिफ यांच्या बॅटमधून येत आहे एक धाव. अजूनही या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील P1च्या पहिल्या षटकातील 2 चेंडू असतील शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 7. बॅकफुटवर जात असताना पंच करायचा होता, परंतु बॅटची आतली कडा घेत असताना चेंडू विसावला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. फक्त एक धाव मिळाली आणि 8 धावसंख्येवर जाऊन पोहोचला आरके ब्रदर्स संघ. काहीसा अडचणीत आहे. काहीशी मात्र खळबळ उडालेली आहे खेळाडूंची, परंतु या अडचणीतून सावरताना कशा पद्धतीने खेळ राहिले आरके ब्रदर्स टीमचा हे आपण पाहणार आहोत. यावेळेस खराब चेंडू आणि बॅटचा फ्लो बघा किती वेगात आला होता, परंतु दिशा काहीशी खराब होती. पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल नो बॉल. नो बॉल असेल आणि त्यामुळे 9+1 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. जिथे मात्र चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाजीने, तिथे मात्र या षटकाची शेवट होता होता मात्र काहीसा खराब चेंडू हाताळला. 10 धावसंख्या धावफलकावर. फ्री हिटचा हा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याची मुभा असेल आता तौफिककडे. मोठा षटकार लगावण्याची अथवा चौकार लगावण्याची मुभा असेल, कारण फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू ओळखला जातो फलंदाजांच्या माध्यमातून केलेल्या प्रहाराने, परंतु यावेळेस कशा पद्धतीने प्रहार केला जाईल. फ्री हिट बॉल घेऊन येतील गोलंदाज उमेश. पुल केलेला आहे, सरळ दिशेने लगावलेला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित असताना त्यांच्या हातामध्येच विसावला. फ्री हिट जरूर होती, त्यामुळे फलंदाजांना काही मात्र घोषित बाद करता येणार नाही. एक धाव मिळाली शेवटच्या चेंडूवर आणि एका धावेने पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना धावफलक धावफलकावर असेल ते म्हणजे 11. सामना असेल प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग विरुद्ध आत्माराम स्मृती. दोन्ही संघाचे संघनायक, दोन्ही संघाचे आयकॉन प्लेयर्स आपल्याला यायचे व्यासपीठावर या सामन्याच्या मध्यंतरामध्ये. नाणेफेक यानंतरच्या सामन्याची पूर्ण केली जाईल. तरी मी पुन्हा एकदा विनंती करेन की प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स विरुद्ध आत्माराम स्मृती असा यानंतरचा होणारा सामना असेल. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठावर येऊन टॉस्कॉप बॉस मंचावर येऊन नाणेफेक पूर्ण करून घ्यायची आहे. चला बघूयात आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. सामना सुरू आहे यतीश 11 विरुद्ध आरके ब्रदर्स. यतीश 11 संघाने प्रथम नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी आरके ब्रदर्स संघाला. 2 मोठे झटके, 2 मोठे विकेट्स मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज उमेश पाटील. प्रथम चेंडूवर रामनाथ नाईक यांना माघारी परतावलं, त्यानंतर सुशांत नाईक यांना तिसऱ्या चेंडूवर माघारी परतावलं. आता नवीन गोलंदाज सूरज येथील गोलंदाजी मार्कवर. सूरज भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता, परंतु इनसाइड आउट पद्धतीने खेळायचा हा फटका. बॅटची घेतली बाहेरची कडा आणि गेला यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 3 होतील बाद.
चला तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करत आहोत, यानंतर होणारा सामना प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स विरुद्ध आत्माराम स्मृती असा असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना या सामन्याच्या मध्यंतरामध्ये व्यासपीठावर येऊन नाणेफेक पूर्ण करून घेणे बंधनकारक असेल. विकेट मिळवली आणि या विकेटने मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे विस्कळीत करून सोडलेली आहे यतीश 11 संघाने आरके ब्रदर्स संघाची. रामनाथ नाईक यांना माघारी परतवलं. इनॅट 3 वर आलेले सुशांत नाईक यांना माघारी परतवलं आणि सलामीचे दुसरे फलंदाज तौफिक यांना सुद्धा माघारी परतवलं. आता नवीन फलंदाज क्रिश नाईक येथील फलंदाजी मार्कवर. सूरज भोईर यांचा अप्रतिम चेंडू बघा, अगदी खोलवर टप्प्याचा, फलंदाजापासून दूर. ड्रीम डिलिव्हरी मानली जाते एखाद्या गोलंदाजाची ही. फलंदाजाकडे या विचारलेल्या कठीण प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने क्रिश करतील आपल्या या खेळीची सुरुवात. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक पॉइंट, एक कव्हर पॉइंट, त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर, एक वाईडिश मिडॉन, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. तर 30 यार्ड सर्कल बाहेर एक काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. पुढे सरसावून खेळत असताना लॉंग ऑनचं क्षेत्र जे मोकळं होतं ती वाट पाहिली, ती दिशा दाखवली चेंडूला आणि चेंडू पाठवला वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. तसं मात्र काहीसं बाहेरचं वळण प्राप्त केलं आणि बाहेरचं वळण प्राप्त केल्यानंतर बॅटचा आणि चेंडूचा जो संपर्क हवा होता फलंदाजांना तो मात्र काहीसा मोडीत काढला. निर्धाव चेंडूची आणखीन एका झाली समाप्ती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या जर आपण पाहिले तर काहीशी हळूवार गतीने चालत आहे, कारण दारावे गावाचे हे संघ आहेत, दारावे गावातील खेळाडू आहेत. या दरम्यान हवेमध्ये उडालेला हा चेंडू क्षेत्ररक्षक जज करत असताना मात्र करतील गफलत. हाताचा स्पर्श घेऊन चेंडू गाठेल सीमारेषा, येईल क्रिश नाईक यांच्या. एक भावेश नाईक, कामेश नाईक, धीरज भोईर अशा पद्धतीने मोठे मोठे खेळाडू जरी असले तरी सुद्धा त्यांची जी बेंच स्ट्रेंथ आहे ती बेंच स्ट्रेंथ अजून बळकट करण्याच्या दृष्टीने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा दारावे गाव प्रीमियर लीग आणि अनेक असे दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच दरम्यान शेवटच्या चेंडूची सुद्धा झाली समाप्ती. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्तीस आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील आरके ब्रदर्स संघाच्या 21, 3 बाद 21. नवीन गोलंदाज आयुष राजेश भुईर येथील गोलंदाजी मार्कवर. हाताळतील 3रं षटक. पॉवर प्लेच्या बंधनामुक्त हे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि पॉवर प्लेचं षटक मात्र मुक्त झालेलं असताना तर आयुषसाठी खुशखबर असेल, जर आपण 2 विकेट प्राप्त करत आहात तर आपल्यासाठी महादेव म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. सुरुवात जरूर करत होते परंतु जंप घेतल्यानंतर लँडिंग मध्ये थोडीशी काहीशी गफलत आपल्याला पाहायला मिळाली. पंच घोषित करतील का चेंडू असेल डेड बॉल. पुन्हा एकदा आपण वाट पाहूयात आयुष्यांच्या षटकाची.
पॉवर प्लेचं बंधन तुटलेलं आहे. पॉवर प्लेचं बंधन तुटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात आपल्याला आढळून येतील आणि ते 5 क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर डीपमध्ये एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक स्टेप आउट करत असताना परंतु हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. कदाचित क्रिस ज्या फॉर्म मध्ये दिसत आहेत, क्रिस यांच्या बॅटमधून जो फटका येत आहे, जो संपर्क होत आहे, तो संपर्क आणखीन चांगला करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक सिनियर खेळाडू आसिफ यांनी फक्त हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढून क्रिस यांना स्ट्राईक दिली. विश्वास दाखवलेला आहे या युवा खेळाडूवर आणि जो विश्वास दाखवला तो विश्वास क्रिस यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार येताना आपण पाहिला होता. त्यामुळे एक क्षमता तर आहे या फलंदाजामध्ये आणि अशा मोठ्या सामन्यामध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठा खेळ कसा करावा हा अनुभव या खेळाडूंसाठी फार महत्वाचा असेल. आयुष यांचा आखूड टप्प्याचा हाताळलेला चेंडू हुक केलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत काही पोहोचू शकले नाहीत. कलेक्शन मध्ये थोडीशी गफलत आपल्याला आढळून आली. पाहूयात त्याच दरम्यान 3 धावसंख्येचा प्रयत्न आणि 3 धावसंख्या सुद्धा केल्या जात आहेत पूर्ण. ही कॉलिंग सुद्धा फलंदाजांमध्ये असायला हवी. जिथे स्ट्राईक जरूर दिली होती क्रिसला हा चेंडू मोठ्या फटक्याच्या दिशेने पाठवण्यासाठी, परंतु त्यानंतर जशी संधी आली की जास्तीत जास्त धावा आपल्याला धावून सुद्धा काढता येतील. त्यामुळे तौफिक तिसऱ्या धावेमध्ये कोणतीही हयगय केली नाही. आसिफ यांनी 3 धावसंख्या मिळवत असताना स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवली. धावसंख्या धावफलकावर लागले जातील ते 25. रनआउट करण्याची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट प्राप्त होईल आयुषला. आसिफ धाव संख्या घेण्याची आवश्यकता होती का असा मात्र प्रश्न विचारत असतील स्वतःला. फलंदाज क्रमांक 4 आसिफ होतील बाद. फलंदाजांमध्ये परंतु खलाब कॉलिंगच्या जोरावर मिसकम्युनिकेशनच्या जोरावर मात्र विकेट गमवावी लागली. रनआउटच्या स्वरूपात आसिफ झाले बाद. आणि आयुषसाठी आणखीन एक खुशखबर असेल, जर आपण क्रिश नाईकचा विकेट घेतात तर 500 रुपयाचं पारितोषिक महादेव म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2 विकेटसाठी 500 रुपये तसेच क्रिश नाईक यांचा विकेट मिळवला तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हवेमध्ये उडालेला हा फटका शक्यता आहे झेल घेण्याची आणि विकेट मात्र विकेट पासून सुद्धा दूर राहतील आणि 500 रुपयाच्या पारितोषिकापासून सुद्धा दूर राहतील. परंतु त्याच दरम्यान आलेला आहे हा चौकार. क्रिश नाईक यांच्या बॅट मधून आलेला दमदार स्ट्रोक. त्यामुळे क्रिश नाईक यांची विकेट फार महत्वाची आहे यतीश 11 संघासाठी. पायावर आदळलेला तो चांगलं यष्टीरक्षण सुद्धा पाहायला मिळेल. झेप घेतली होती चेंडू पर्यंत. ही धडपड सुद्धा फार महत्वाची आहे कारण खेळ करून दाखवायचा आहे. ग्रामीण क्रिकेटच्या संघामध्ये आपलं स्थान बळकट करायचं आहे. या बहुतेक खेळाडूंना फार चांगले चांगले संघ धारावी गावचे आपल्याला पाहायला मिळतात. धारावी गावचा ग्रामीण संघ असो, धारावी 30+ असो, धारावी 40+ असो, दर्जेदार आणि उल्लेखनीय असे खेळाडू सर्वच संघांमध्ये पाहायला मिळत असतात. त्याच दरम्यान हवेमध्ये आहे झेल घेण्याची शक्यता स्वतः आयुष भोईर येतील आणि क्षेत्ररक्षकांची जी साथ लाभली नव्हती त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीने क्रिश नाईक यांची विकेट मिळवून आपल्या संघाला प्राप्त करून देत आहेत 4थी सफलता. डीजे
हा सामना झाल्यानंतर आपण यायचं आयुष आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी. 3 षटकांची झाली समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर धावफलकावर पाहिली आपण तर असेल 29, 5 बाद 29. जवळजवळ अर्धा संघ माघारी परतलेला आहे. 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत आर के ब्रदर्स संघाचे. एक खळबळजनक सुरुवात, एक अडचणीची सुरुवात, परंतु अजूनही शेवटची 2 षटके शिल्लक आहेत. संदेश नाईक येतील आता गोलंदाजी मार्कवर, तर फलंदाज असतील आदित्य. बाहेर होता हा चेंडू, परंतु वाईड लाईनच्या आतमध्ये होता, त्यामुळे फक्त जागेवरून खेळून काढण्याचा प्रयत्न ठरेल असफल. आणि हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं असतं की चेंडूची लाईन कव्हर करत असताना पदलालितेचा वापर सुद्धा करावा लागतो. स्टेप्स फार महत्वाचे असतात. यावेळेस पंच केलेला आहे, जोरदार गॅप मध्ये ट्रॅव्हल होत आहे चेंडू. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत चेंडू पर्यंत, परंतु चेंडूची गती एवढी जास्त की क्षेत्ररक्षकांना सुद्धा सोडेल माघारी. येत आहे आदित्यांच्या बॅट मधून हा चौकार. डीजे आणि लांबच लांब वाईड स्क्वेअर लेग. यावेळेस सुद्धा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी कळवलं की हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाच्या धाव ऍड केली जातील धावफलकामध्ये आणि या धावसंख्येने 40 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेले आर के ब्रदर्स. अजूनही या डावातील जर आपण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक असतील आणि 40 धावसंख्या धावफलकावर लागलेले आहे, त्यामुळे 55-60 धावसंख्येचं आव्हान सुद्धा एक कडवं असं होऊन जाईल यतीश 11 संघासाठी. परंतु पाहूयात क्रिकेटचा हा खेळ. स्टेप आउट केलेला आहे, परंतु फटका फसलेला आहे. एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल आणि एका धावेने आता मात्र स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. नवीन आलेले फलंदाज जितेश येथील स्ट्रायकिंग एंडवर. जितेश अजूनही कोणत्याही चेंडूचा सामना जरूर केलेला नाही, परंतु आता मात्र समोर चेंडू काहीसे कमी आहेत. अवघे 8 चेंडू शिल्लक असतील या डावातील आणि 8 चेंडून मागे आता जास्तीत जास्त धावसंख्या सुद्धा मिळवावी लागेल. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहुयात क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना, कारण जिथे आदित्य उजव्या हाताने फलंदाजी करत होते त्यानंतर डाव्या हाताचे फलंदाज जितेश येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जातील संदेश नाईक यांच्या गोलंदाजीला. खोलवा टप्प्याचा चांगला चेंडू होता, जोरदार धाव घेतलेली आहे आणि सहजरित्या प्राप्त सुद्धा केली जाईल. एक धाव पुन्हा एकदा मिळेल, एक चिकी सिंगल, चोटी धाव अशी मिळवली फलंदाजांनी, कारण अगदी खेळपट्टीवरच हा चेंडू होता, परंतु जोपर्यंत गोलंदाज पोहोचतील त्या चेंडूकडे तोपर्यंत फलंदाजाने धाव केली पूर्ण. एक धाव मिळाली, स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. आदित्य पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जातील संदेश नाईक यांच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या गोलंदाजीला. यावेळी सुद्धा हवेमध्ये उडालेला आहे, उंच तर गेलेला आहे आणि लांबी मात्र काही प्राप्त करू शकणार नाहीत, परंतु झेल सोडला जात आहे. एक षटकार एक चौकार आदित्यने लगावलेला आहे आणि अशा फलंदाजाचा झेल सोडणे मात्र काहीसं महागडं ठरू शकतं यतीश 11 संघाला. चौथ्या षटकाची झाली समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर 43 धावसंख्या धावफलकावर असतील. चला तर यानंतरचा जो सामना असेल हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स आणि आत्माराम स्मृती दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला या सामन्याच्या मध्यंतरामध्ये इनिंग्स ब्रेकमध्ये यायचे आपल्याला व्यासपीठावर. नाणेफेक पूर्ण करून घेतली जाईल.
डीजे शेवटच्या षटकाची हाणामारीच्या षटकाची मोठे फटके खेळले जाणाऱ्या या षटकाची होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर असतील रोहन पाटील. सामोरे जातील आदित्य. स्टेप आउट करत असताना परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आणि आयकॉन खेळाडू स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवर रोहन पाटील. यतीश 11 संघाचे आयकॉन आपण सुरुवातीला ज्यांना घोषित केलं होतं. आयकॉन खेळाडू फार महत्वाचे असतात एखाद्या संघासाठी, कारण आपल्या गावामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूमधून एका संघांमध्ये ज्या खेळाडूची आयकॉन म्हणून गणना केली जाते अशाच 8 आयकॉन खेळाडूंमधून एक खेळाडू रोहन पाटील. त्याच दरम्यान व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 44 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेला संघ. आदित्य युवा खेळाडू जरूर दिसत आहेत, परंतु जे फटके केलेले आहेत त्या फटक्यांनी पूर्णपणे प्रभावित करून सोडलेलं आहे आपल्या संघाला आणि या मैदानाला. धारावी गावचं मैदान ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावर एक ऐतिहासिक स्पर्धा धारावी गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. फटका फसलेला आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पर्यंत पोहोचता मात्र एक्झिक्युशन मध्ये कमतरता जाणवली आणि 2 झेल आता मात्र सोडले जात आहेत आदित्यचे. क्रिश यांचे सुद्धा 2 झेल सोडण्यात आले होते आणि त्यानंतर आता आदित्य यांचे सुद्धा 2 झेल सोडण्यात येत आहेत. त्यामुळे फिल्डिंग कडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल यतीन 11 संघाला, यतीश 11 संघाला. अजूनही 4 चेंडू शिल्लक. जितेश येथील प्रथम स्ट्रायकिंग एंडवर चांगला चेंडू होता, बरोबर मधल्या यष्टी पासून काहीच वळण घेणारा हा चेंडू होता. डाव्या त्याच्या फलंदाजांना आता मात्र या बाहेरच्या वळणाने पूर्णपणे बीट करून सोडलेला आहे. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 45. स्टेप आउट केलेला आहे, हवेमध्ये लॉफ्ट केलेला हा फटका लॉंग ऑफ मधून बघता बघता जाईल सुद्धा सीमारेषा पार आलेला आहे. जितेश यांच्या बॅट मधून हा षटकार. सहा धावेचा षटकार सुद्धा खेचला जात आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं, पुन्हा एकदा लॉफ्ट केला. अगोदर होती लेग ऑफ साइड, आता दिसली आपल्याला लेग साइड. मिड विकेटच्या दिशेने चेंडू पाठवलेला आहे सीमारेषा पार. षटकार. तर धारावी गाव प्रीमियर लीग 2025 चे आयोजक आदरणीय श्री महेंद्र नाईक साहेब यांच्या माध्यमातून या 2 षटकारांसाठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. पाहुयात पंचांचा इशारा ही धाव असेल का. जर आपल्याला धाव काढायची असेल तर दोनही खेळाडूंना एकाच वेळेस स्ट्राईक सोडणे बंधनकारक असेल. शेवटचा चेंडू आला निर्धाव. पहिल्या डावाची झाली समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर असतील 57. 58 धावसंख्येचं आव्हान असेल. 2 षटकार आपण या षटकामध्ये जितेश यांच्या माध्यमातून पहिले लागोपाठ 2 षटकार लगावले होते. त्यामुळे या स्पर्धेसाठी जे पारितोषिक महेंद्र नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे 500 रुपयाचं पारितोषिकास मात्र मानकरी ठरलेले आहेत. चला तर पुन्हा एकदा विनंती करत आहोत यानंतर होणारा सामना. एकीकडे असतील प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स तर दुसरीकडे असतील आत्माराम स्मृती. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपण यायचा शेवटचा कॉल असेल. तर मी विनंती करेन की विकी भोईर आणि मनोज नाईक आपण टॉस्क बॉस मंचावर यायचंय. सामन्याला सुरुवात केली जाईल, सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर मी विनंती करत आहे पुन्हा एकदा विकी भोईर आणि मनोज नाईक आपण यायचंय व्यासपीठावर. धारावी गाव प्रीमियर लीग 2025 एक दर्जेदार स्पर्धा आहे. धारावी गावाने तर ठाणे रायगड परिसरामध्ये आपल्या नावाचा ठसा जोरदार उमटवलेला आहे, परंतु आज नवीन खेळाडू शोधण्याच्या दृष्टीने ही प्रीमियर लीग आयोजित केलेली आपल्याला दिसून येते. चला तर दोन्ही कर्णधार आपल्याकडे उपस्थित राहतील. तर मी विनंती करेन की महादेव म्हात्रे आपण टॉस्क बॉस मंचावर यायचंय आणि या नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर दोन्ही कर्णधार उपस्थित विकी भोईर असतील, मनोज नाईक असतील आणि अतिथी मान्यवर महादेव म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत.
तर नाणेफेक केली जाईल या सामन्याची. चला तर दोनही कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि ते नाणेफेक जिंकलेली आहे विकी भोईर यांनी. प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स, तर आपला काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांचा सामना असेल तर समोरील फलंदाजी करणाऱ्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? प्रयत्न करू की जेवढे धावसंख्या कमी होईल तेवढं चांगलं असेल, कारण ही गावची लीग असल्यामुळे थोडे फलंदाज कमी पडतात टीममध्ये. जर कमी धावसंख्यामध्ये आम्ही जर थांबवलं तर ही नक्कीच मॅच आम्ही जिंकू शकतो. धारावी गावचं नाव तर ग्रामीण क्रिकेटमध्ये फार मोठं आहे, परंतु नवीन खेळाडू शोधण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली आपण धारावी गाव प्रीमियर लीग 2025 पाहतात. या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? स्पर्धा नक्कीच चांगली आहे, कारण दरवर्षी ही स्पर्धा होत असते गावामध्ये. जे महेंद्र नाईक जे आहेत आमच्या गावात सलग 3 ते 4 वर्ष झाले ही स्पर्धा आयोजित करतात, आणि त्यामुळेच आम्हाला खूप नवीन खेळाडूसुद्धा भेटले, कारण कधी कधी प्लेयर्स अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला नवीन नवीन खेळाडू संघामध्ये लागतात, आणि या स्पर्धेमुळेच आम्हाला ते खेळाडू सापडतात. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट सामन्यासाठी. तर मनोज, फलंदाजी आलेली आहे आपल्याकडे. आपला किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. समोर विकी भोईर सारखा आयकॉन खेळाडू समोरच्या संघामध्ये खेळ करताना दिसणार आहे. त्यांच्या समोर आपली काय स्ट्रॅटेजी असेल? एकटा विकी बॉलिंग करणार आहे, बाकीचे बॉलिंग आहेत ना, त्याच्यानंतर त्यांचे बघू आम्ही काय करायचं. एक चांगली स्ट्रॅटेजी तर आजमावली दिसत आहे. चला तर ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे विकी भोईर यांचा संघ जर आपण पाहिला प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग संघाने, आणि नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पाहूयात यानंतरचा सामना असेल प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स आणि आत्माराम स्मृती या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलेल्या आत्माराम स्मृती संघाला धन्यवाद. वळूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. एक चांगली संकल्पना आपल्या भेटीला घेऊन आलेले आहेत धारावी गाव प्रीमियर लीग. सलामीच्या जोडीमध्ये एक 40+ खेळाडू असणे बंधनकारक असेल, तसेच आयकॉन खेळाडूंना 2 षटकांनंतरच फलंदाजी मार्कवर येता येईल, अथवा जर 2 षटकांना अगोदर जर 3 विकेट्स पडले तर त्यानंतरच आपल्याला आयकॉन खेळाडूंना फलंदाजी मार्कवर ताबा घेता येईल. त्यामुळे एक चांगली नियमावली सुद्धा, एक चांगली संकल्पना धारावी गावाच्या या खेळाडूंच्या माध्यमातून, धारावी गावाच्या या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला तर पाहूयात. 58 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे यतीश 11 संघाला. पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी संजय आणि रोहन. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षकांपासून थोडासा दूर होता. 1 धाव मिळाली आणि एका धावेनेच आता मात्र एका धावेला मात्र खराब फेकीच्या जोरावर ओव्हर थ्रोशी एक धाव सुद्धा दिली जाईल. 2 धावसंख्येने सुरुवात केली जाईल धावफलकाची. संजय पाटील, फटका चांगला होता, गॅप मध्ये होता, परंतु ताकद काहीशी अपुरी पडली. त्या अपुरी ताकदीच्या जोरावर मात्र एक धाव जरूर प्राप्त केली असली तरी सुद्धा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली गेली धावफलकामध्ये. 2 धावा. रोहन पाटील सलामीला आलेले दुसरे फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर.
पाहुयात कशा पद्धतीने सामोरे जातील सुशांत नाईक यांच्या गोलंदाजीला. राईट ऑन द विकेट. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, झेल घेण्याची शक्यता आणि सहजरित्या सोपा असा झेल आदित्य करत आहेत प्राप्त. फलंदाज क्रमांक 1 या संघाचे आयकॉन खेळाडू रोहन पाटील होतील बाद. मात्र स्वस्तात माघारी परतले, कोणतीही धावसंख्या न उभारता गोल्डन डकच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर मात्र परतले माघारी. आणि आता फलंदाजी मार्कवर येथील आयुष भोईर. गोलंदाजी करत असताना एक विकेट मिळवली आणि विकेटच्या स्वरूपात कार्तिक नाईक जे मात्र चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होते त्यांना मात्र माघारी परतावलं. 500 रुपयाच्या पारितोषिकासाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत ह्या वेळेस येथील फलंदाजी मार्कवर. ऑलराऊंडर खेळाडूंचा हा भरणा असलेला संघ आपल्याला दिसत आहे, कारण रोहन पाटील यांची सुद्धा चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिली होती. त्यानंतर फलंदाजीला आले असता मात्र काही तेवढे योगदान देता आलेलं नाही. परंतु पाहूयात, आयुष गोलंदाजीने आत्मविश्वास जरूर कमावलेला आहे, परंतु आवश्यकता आहे आता फलंदाजी करण्याची. हळुवार गतीने खेळण्याचा प्रयत्न, काहीसा गतीमध्ये परिवर्तन केला होता गोलंदाजांनी. 40+ हे सुद्धा खेळाडू आपल्याला दिसतील आणि 40+ मध्ये असताना जो अनुभव गेले कित्येक वर्षे आपल्या खेळीने कमावलेला आहे तो अनुभव यावेळेस सादर करत असताना जसे नवीन फलंदाज आले तसे मात्र वेगामध्ये परिवर्तन करत असताना हाताळला निर्धाव चेंडू. फटका चांगला आहे, गॅप शोधलेली आहे, लॉंग ऑन क्लिअर करत असताना चेंडू जाईल काऊ कॉर्नर रिजन मध्ये, सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, फुलटोस चेंडू आहे परंतु यावेळेस उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण आहे, फार कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. जिथे हाताने अडवता आला नाही चेंडू तिथे मात्र चित्त्याच्या चपळाईने मात्र आपले पाय वापरत असताना अडवला हा चेंडू. आदित्य उत्तम दर्जाचा खेळ, फलंदाजीमध्ये पुरेपूर योगदान दिलं आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने खेळ करण्याचा हा प्रयत्न आपण पाहतात. हेच तर साध्य केलेलं आहे धारागाव प्रीमियर लीगने. नवनवीन खेळाडूंना आणखीन चांगली चालना द्यावी, एक चांगलं स्टेज उपलब्ध करून द्यावा. त्याच दरम्यान स्टॅमिंग स्ट्रोक आहे, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक खाली येतील, झेल पकडतील आणि आयुष भोईर यांची खेळी मात्र येईल संपुष्टात. फलंदाज क्रमांक 2 आयुष होतील बाद. विकेटची झाली पूर्तता आणि 2 विकेट नंतर आता नवीन फलंदाज सूरज भोईर येथील फलंदाजी मार्कवर. गोलंदाजीने प्रभावित केलं होतं आणि गोलंदाजीने प्रभावित केलं असता आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू सूरज भोईर येथील फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील त्या म्हणजे 2 बाद 8. त्यामध्ये पहिली सफलता होती रोहन पाटील यांची, आयकॉन प्लेअर ला विकेट मिळवून देत असताना माघारी परतावलं होतं. त्यानंतर आयुष भोईर या फलंदाजाची मात्र विकेट मिळवली गोलंदाज सुशांत नाईक यांनी. पाहुयात आता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तौफिक येथील पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतील. राईट आर्म विकेटचा मारा, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. संजय पाटील अनुभवी खेळाडू आहेत, 40+ चे खेळाडू आहेत.
परंतु हा अनुभव ज्या पद्धतीने सुशांत नाईक यांनी पणाला लावला, त्यानंतर आता फलंदाजी करत असताना संजय पाटील यांना सुद्धा तीच आवश्यकता असेल. एकच धाव मिळाली, 9 धावसंख्येवर जाऊन पोहोचले धावफलक. चांगली ड्राईव्ह केलेली आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आदित्य पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. एकच धाव काढण्याची मुभा मिळेल फलंदाजांना. एका धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलेले आहे, ते म्हणजे 10 वर. 2 चेंडूंची समाप्ती. तौफिक आपल्याला पाहायला मिळत आहे, एक चांगली गोलंदाजी करत आहेत. पहिला चेंडू खरं तर गुड लेंथ वर होता, त्यानंतर काहीशी लेंथ पुढे केली गेली. हाफ वॉली जरूर प्राप्त झाली होती संजय पाटील यांना, परंतु त्या हाफ वॉलीला कन्वर्ट करता आलेलं नाही एखाद्या मोठ्या फटक्यामध्ये. आता नवीन फलंदाज सूरज भोईर प्रथमच स्ट्रायकिंग एंडचा ताबा घेतील. तौफिक यांच्या गोलंदाजीला सामोरे जातील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. सरळ दिशेने क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा उपस्थित. एकच धाव मिळेल. स्ट्राईक मध्ये हळूवार गतीने होईल परिवर्तन. धावफलकामध्ये एक धाव जोडली जाईल. तसेच व्यासपीठावर आगमन होत आहे आदरणीय श्री शत्रुघ्न भोईर साहेब. आपले धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. शत्रुघ्न भोईर साहेब, आपले स्वागत आहे धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा ड्रायव्हिंग लेनचा चेंडू होता, परंतु वारंवार मात्र इथे फलंदाजांना बीट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत गोलंदाज. तौफिक यांनी ओळखलेला आहे की मोठा फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे संजय पाटील यांचा, आणि तो प्रयत्न करत असताना बरोबर अचूक टप्प्याचे चेंडू हाताळण्यामध्ये वारंवार होत आहेत यशस्वी. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस सुद्धा टर्न प्राप्त झाली होती, रॉंग वन हाताळला होता, आणि या निर्धाव चेंडूने केली दुसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील, त्या म्हणजे 2 बाद 11. अवघी 3 धावसंख्या फक्त खर्च केली या षटकामध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं तर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. त्यानंतर संजय पाटील यांनी लॉंग ऑफ मध्ये ती ड्राईव्ह केली होती, तिच्यावर 1 धाव मिळाली. त्यानंतर सूरज भोईर सरळ दिशेने फटका खेळला असता 1 धाव मिळाली, परंतु त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. त्यामुळे एक चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला तौफिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर असतील 11. डीजे आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत आदित्य. फलंदाजी करत असताना 13 धावसंख्येचा आधार मात्र आपल्या संघाला दिला होता, आणि आता गोलंदाजीमध्ये फार असे ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतात. तौफिक शेख सुद्धा आपण पाहिलं होतं, तर प्रथम डावामध्ये फलंदाजी करत असताना तेवढी मात्र काही सफलता हाती लागली नव्हती. परंतु आदित्य बॅटिंगने आत्मविश्वास जमवलेला आहे, परंतु आता गोलंदाजी राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू फिरकीचा, परंतु तेवढं टर्न प्राप्त झालं नाही चेंडूला. लाईन चुकली होती, टप्पा खराब होता, त्यामुळे पंचांनी घोषित केलं की लेगस्टंप सोडून जाणारा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव पहिल्या चेंडूवर ऍड केली जाईल. पॉवर प्लेचं बंधन तुटलेलं आहे, आणि पॉवर प्लेचं बंधन तुटल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप मध्ये एक वाईडिश स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, आणि एक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपल्याला आढळून येईल. त्या दरम्यान स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, मिलन होत नाही आहे बॅट आणि बॉलचं. परंतु धावसंख्या जर समोर पाहिलं तर 58 धावसंख्या गाठायची आहे, आणि 58 धावसंख्या गाठायची असताना मात्र 12 धावसंख्या अजून धावफलकावर लागलेली आहे. आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फसवलेला आहे, फलंदाजांना बीट केलेला आहे, आणि झेल सुद्धा इथे सोडण्यात येत आहे. कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं, फलंदाजी असो अथवा क्षेत्ररक्षण असो. क्षेत्ररक्षणामध्ये कोणाचा झेल असेल हा कॉल देणं फार महत्वाचं असतं, आणि त्या कम्युनिकेशनचा अभाव जाणवला आपल्याला यावेळी. झेल सोडला गेला. सूरज भोईर यांना मिळालं जीवनदान. 1 धाव मिळाली. संजय पाटील पुन्हा एकदा येथील फलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर असतील 13. हळूवार गतीचा खेळ चालू आहे, आणि या हळूवार गतीच्या खेळामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे आदित्यने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना.
खरं तर दमछाक असते जेव्हा उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी मैदानामध्ये खेळपट्टीवर खेळ करत असते. वारंवार क्षेत्ररक्षकांची योजना मात्र बदलावी लागते आणि जो आपण उन्हाचा भर पाहत आहात मैदानामध्ये, परंतु खेळाडूंची खेळाडू वृत्ती, खेळाडूंची जिद्द काही कमी होत असताना पाहत नाही. क्रिकेटवर तर सर्वांचंच प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आपल्या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये खेळ करताना आपण विविध खेळाडूंना पाहत आहात. खरं तर कौतुक करावं लागेल सर्वच आयोजन करणाऱ्या या टीमचं, कारण एक खेळपट्टी सुद्धा उत्तम दर्जाची आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाचे धाव ऍड पुन्हा एकदा केली जाईल धावफलकामध्ये. एक चांगलं असं आयोजन, सुसज्ज, सुरेख, स्वच्छ असं मैदान आपण पाहत आहात. फार कमी अशी मैदानं असतात की ज्यांच्यावर अशा पद्धतीने प्लेन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळतंय. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली. आता संजय पाटील यांना काहीतरी करावं लागेल, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना करत असताना अवघी 4 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. त्यामुळे त्या दडपणामधून आता स्वतःला बाहेर काढावं लागेल. त्या दडपण झुगारत असताना एक चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल. पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांना क्लिअर करत आहे. चेंडू चाललेला आहे पॉइंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉइंट कडे जात असताना, परंतु क्षेत्ररक्षकांचं चांगलं प्रदर्शन. चेंडू अडवला आणि आता पाहूयात पंचांचा इशारा काय येईल. 3 धावसंख्या तर जरूर पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. पाहूयात पंच काय इशारा देतील. महत्वाचं असेल, कारण थोडासा दडपणामध्ये आहे यतीश 11 संघ आणि आरके ब्रदर्स संघ ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली, जरी विकेट्स जात राहिल्या तरी सुद्धा विकेट जात असताना नवीन फलंदाज जे येत होते त्यांनी आपला पदभार स्वीकारला, जबाबदारी स्वीकारली स्वतःच्या खांद्यावर आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना एक चांगला उत्तम दर्जाचा खेळ सुद्धा त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित होत असताना आपण पाहिलात. 57 धावसंख्या उभारली आणि 58 धावसंख्येचं जे आव्हान मात्र प्रस्थापित केलं होतं, फार कडवं असं आव्हान मात्र प्रस्थापित केलेलं आहे. चला तर पंच आपण थोडासा घाई करावी आणि आपला निर्णय द्यावा. कामेश नाईक, आपल्याला विनंती असेल आपण पंचांशी सल्लामसलत करण्यासाठी मैदानामध्ये जायचंय. थोडासा खेळ थांबलेला आहे, तोपर्यंत ऐकूया आपण मधुर संगीत.
परंतु आदित्य काय इम्प्रेस केलेला आहे या खेळाडूने या सामन्यामध्ये. फलंदाजी असो, चांगले फटके असो, गॅप सिलेक्शन चांगलं होतं फलंदाजीमध्ये, स्ट्रोक्स चांगले होते आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये उत्तम प्रतीचे वळण प्राप्त करणारे चेंडू आपण पाहतात आदित्य यांच्या गोलंदाजीतून. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू सुद्धा पाहूयात सुरेख पद्धतीचा, परंतु पंच आपल्याला कळवतील की निर्धाव चेंडूने होईल या षटकाची समाप्ती. एकूण तर या स्पर्धेदरम्यान धारावे गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आदरणीय श्री गणेश नाईक साहेब धारावे गावच्या आघाडीचे समाजसेवक यांच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंसाठी आणि सर्वच प्रेक्षकांसाठी सुद्धा ॲपल ज्यूस इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या रगरगत्या उन्हामध्ये शरीराला थोडासा थंडावा जाणवण्यासाठी आणि शरीरामध्ये ताकद बळकट होण्यासाठी ॲपल ज्यूस सुद्धा सर्वांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय श्री गणेश नाईक साहेब धारावे गावचे आघाडीचे समाजसेवक आपले मी आभार मानू इच्छितो. प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीगला विविध अतिथी मान्यवरांचं चांगलं सहकार्य लाभत आहे. त्याच दरम्यान आता जर समीकरण आपण पाहिलं या सामन्याचं, येणारे 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू, आणखीन एक युवा खेळाडू क्रिश नाईक येथील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पाहूयात पंचांचा इशारा येईल, हा चेंडू असेल निर्धाव. फिरकीपटू आहेत आणि आपल्या फिरकीने आपल्या चेंडूवर दिलेल्या वळणाने मात्र बीट करत आहेत फलंदाजांना. पॉवर प्लेचं बंधन तुटल्यानंतर मात्र 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात असताना आपण पाहत आहात आणि 5 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच दरम्यान एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक हळूवार गतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 17 वर. आता 10 चेंडू आणि 42 धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 42 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण फार कठीण होत चाललेलं आहे. समीकरण दुरावलं जात आहे यतीश 11 संघाच्या बाजूने, परंतु कोणत्याही क्षणी पुल केलेला आहे. संजय पाटील मात्र सुरुवातीपासून जरी आले असले तरी मात्र स्ट्रगल पूर्णपणे या सामन्यामध्ये केलेला आहे. एकच धाव आणि उल्लेख करावा लागेल आरके ब्रदर्स संघाच्या गोलंदाजीचा. एक चांगली गोलंदाजी. प्रथम षटक हाताळलं होतं सुशांत नाईक यांनी, त्यामध्ये फक्त 8 धावसंख्या खर्च केल्या. त्यानंतर तौफिक यांनी ते षटक हाताळत असताना 3 धावसंख्या फक्त खर्च केल्या. आदित्य यांचं ते षटक पाहिलं होतं, त्यामध्ये 5 धावसंख्येचं इकॉनॉमिकल षटक हाताळलं. आणि आता क्रिश नाईक आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झालेले असताना 3 फक्त धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही गोलंदाजाने डबल डिजिट्स मध्ये आपलं खातं काही उघडलेलं नाही. एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजीचं प्रदर्शन. त्याच दरम्यान फटका चांगला आहे, लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑन क्लिअर करत असताना सीमारेषा पार येईल सूरज भोईर यांच्या बॅट मधून संघर्षमय षटकार. रक्षण सुद्धा पाहायला मिळालं. एकच धाव मिळाली. सूरज मात्र होतील, सूरज स्ट्राईक ठेवतील आपल्याकडे. 4थ्या षटकाची झाली समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ समाप्तीस आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागले जातील, त्या म्हणजे 26. आणि आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. त्यामुळे आता फक्त षटकार आणि षटकार वाचवू शकतात. माफ करा, 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. आता फक्त षटकार आणि षटकार वाचू शकतात यतीश 11 टीमला. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने आरके ब्रदर्स संघाने गोलंदाजी केलेली आहे, बरोबर मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी. कोणत्या फलंदाजासमोर कशा पद्धतीने गोलंदाजी करावी, कोणत्या फलंदाजाला कोणता चेंडू हाताळावा, किती वळण प्राप्त करावं, किती वेग द्यावा त्या चेंडूला, एक बरोबर जी मात्र योजना आखली होती या डावाच्या सुरुवातीला, त्या योजनेला मात्र कर्णधारांच्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी आपण पाहतात.
आता शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडूंमागे 32 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाज जितेश येथील गोलंदाजी मार्कवर. एक षटकार त्याच्या बॅटमधून 2 षटकार लागोपाठचे आपण पाहिले होते. त्याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे श्री धरमसिंग भाई पटेल. आपल्याला मी विनंती करत आहे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. धारावी गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आदरणीय श्री धरमसिंग भाई पटेल, आपले सहर्ष स्वागत आहे धारावी गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये. सामनाकडे वळूयात. एक हाती सामना आता मात्र चाललेला दिसत आहे आपल्याला आर के ब्रदर्स संघाच्या बाजूने. येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता असेल 32 धावसंख्येची. जवळजवळ अशक्य आहे आणि तशी गोलंदाजी सुद्धा चाललेली आहे. बॅटची वरची कडा झेल घेण्याची शक्यता. स्लिप रिजन मध्ये सोपा, सहज आणि सुरेख असा झेल प्राप्त करून सूरज भोईर यांची विकेट सुद्धा प्राप्त करतील गोलंदाज. फलंदाज सूरज भोईर. तसेच दशरथ भोईर साहेब, आपलं सुद्धा धारावी गाव प्रीमियर लीग मध्ये स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं होण्याची कृपा करावी. दशरथ भोईर, आपले धारावी गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. विशाल येतात फलंदाजी मार्कवर आणि ते अखेरकार मात्र सलामीला आलेले फलंदाज संजय पाटील यांना रनआउटच्या स्वरूपात जावं लागेल माघारी. आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट. डीजे यतीश 11 संघाचा चांगला
एक इकॉनॉमिकल षटक हाताळलं. क्रिश नाईक ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर. तर मी विनंती करेन की क्रिश आपण आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. तसेच या सामन्यामध्ये